राहताना पाहायला मिळाले. एका बाजूला मोहो संघाला आपण पाहताय आणि या दोन टीमच्या दरम्यान बिग फाईट मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट, क्रांतीवीर चषकाची मेगा फायनलची मॅच आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. चला, लहान मुलांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर या, आपण कोणीही थांबू नका मैदानात, लहान मुलं. चला, रोहित पाटे बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार होतो आहे. स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहताय बादल आणि नॉन स्ट्राईक एंडला रितेश. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल मात्र देऊन जातो आहे बादल अँड टीम दादरसाठी आणि या एक धावेनं टीमचं अकाउंट डेड आहे. ओके, येस, डेड बॉल. या वेळेला आपण पाहताय कव्हरमध्ये खेळलेला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय क्षेत्ररक्षक तैनात होते, प्रोटेक्शन दिलंय त्यानं आणि या धावा मात्र या बॉलवर 2 धावा. पहिला चेंडूवर 2 धावा आपण पाहताय. धावा संख्या आहे ती 2 धावा. पुढच्या बॉलसाठी रोहित तयार. रोहितचा वेगवान बॉल समजलं नाहीये, बीट करतोय बादलला आणि चेंडू मात्र यष्टीरक्षक सूर्याच्या हातामध्ये विसावलाय. इथून डॉट बॉलची सांगता. मागच्या मॅचमध्ये 16 धावेचं टार्गेट, धावा इथून वाचवल्या. आता मात्र पुढच्या मॅचमध्ये किती धावा असतील, या मॅचमध्ये कितीचा वन. या वेळेला फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. एक टप्पा इनफिल्डला क्लिअर करतोय आणि त्यानंतर मात्र ओर दी रोक हा येतोय बादलच्या बॅटमधून. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 3 चेंडूचा खेळ संपला आणि 6 धावसंख्या. 6 ऑन अ बोर्ड, 6 धावा लागताय स्कोर कार्डवर. ऐतिहासिक मैदानावर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या रणभूमीमध्ये, आपण जन्मभूमीमध्ये ही स्पर्धा आपण पाहताय. क्रीडांगणाचं नाव आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके क्रीडांगण आणि या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहत असतो. वेगवेगळे सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय कार्यक्रम अगदी जर आपण पाहिले तरी याच मैदानावर आपण पाहत असतो. या वेळेला मात्र मिसक्यूट झाला, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला बोलतो. फटका फसतोय, क्षेत्ररक्षकाला जज करतोय आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये एक चौकाराचं योगदान आणि त्यानंतर मात्र बादलच्या पारीचा अंत झालाय. महत्वाचा झटका लागतोय तो जाणताराचा दादर टीमला. बादल बॅक टू द लगआउट. टीमची धावसंख्या टोटल 4 बॉलचा खेळ संपतोय आणि धावसंख्या 6. चार चेंडूचा खेळ संपला, 6 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. सुंदर पद्धतीनं झेल कॅरी केलाय, सुंदर पद्धतीनं झेलला पकडलाय आणि बादलला इथून परतवण्यामध्ये यश आलंय. रोहित पुन्हा एकदा तयार होईल. नवीन खेळाडू नशीबला आपण पाहत आहे. नशीब मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वर येतोय आणि त्याच्या समोर आहे रोहितला आपण पाहू शकाल आणि या बॉल मात्र आपण पाहिला. रोहित याचा हा बॉल आणि या बॉलवर मात्र 1+1 अशा 2 धावा आल्या. 9 चेंडू आणि त्यानंतर मागे 1 धाव फ्री हिट असेल पुढच्या बॉलवर आणि 2 धावा ऍड झाल्या. धावा संख्या 8 आहे. 8 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी रोहित तयार होतोय. रोहितच्या समोर नशीबला आपण पाहता. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटच्या बॉलवर मात्र समोर खेळतोय. स्ट्रेट फॉरवर्ड केला, व्ही शेप मध्ये खेळा, फटका खेळलाय आणि एक सिंगल. पुन्हा एकदा रन्स 9. 5 चेंडू संपले आणि 9 धावा. हा बॉल आपण पाहू शकाल एक मागे जाणारा बॉल आणि एक धाव तर मिळेल. धावसंख्या षटक पहिलं कंप्लीट करतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावसंख्या. 10 ऑन बोर्ड. मी म्हणेन विचार जर केला ऋषी तर 10 धावा पहिल्या षटकामध्ये चांगल्या आहेत, कारण पाऊस आत्ताच पडलाय. त्याचा बेनिफिट पण कसा पद्धतीने कोणत्या टीमला होईल हे सांगता येत नाहीये, कठीण आहे. कारण क्रिकेटमध्ये भाष्य करणं चुकीचं आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये आणखी जरी 7, 8, 10 धावा आल्या तरी दादर संघाची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. आणि त्यासमोर जर विचार केला तर मग सूर्या म्हस्कर आणि कंपनी, कारण ज्या सूर्यानं पहिल्या दिवशी आग ओकणारी बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये सुद्धा कोडावे संघाच्या अगेन्स्ट, आणि आता मात्र तो सुद्धा सहजासहजी शेवटपर्यंत सामन्यामधून अगदी
लढणारा अगदी हा खेळाडू आहे, परंतु 6 बॉल आणि सूर्या मस्कर. या वेळेला बॉल, सूर्याचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर नशीबनं आपलं नशीब उघडलं आहे आणि चेंडूला मात्र नेतो आहे काव कॉर्नरच्या वरतून आला आहे. इट्स अ माइटी हिट, बिग षटकार. आणि या 6 धावेनं टीम दादर संघ पोहोचले 16 धावसंख्येवर. कारण सूर्याच्या मला वाटतं प्रत्येक गोलंदाजीमध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला. मागच्या सुद्धा मॅचमध्ये हर्षदनं षटकार मारला, आता सुद्धा नशीबनं मारलेला षटकार. आणि त्यानंतर कमबॅकिंग असेल का गोलंदाजी? कमबॅक करणारा बॉल वेगवान चेंडू हाताळलाय. इथून मात्र गती परिवर्तन आणि रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल नशीबला. षटकारानंतर आपण पाहिलं असेल तर इथून कमबॅक होते, सांघिक बळ मिळालाय टीम मोहू संघाला आणि फलंदाज दुसरा बाद होतोय तो दादर संघाचा नशीब बाद. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पुन्हा एकदा झेल टिपतोय. योग्य पद्धतीनं स्वतःला कंट्रोलमध्ये सावरत असताना झेल कॅरी करतोय आणि इथून मात्र आणखी एक फलंदाज बाद होईल. रितेशच्या पारीचा अंत झालाय. जे महत्वाचे 3 खेळाडू होते, मग बादलला आपण पाहिलं नशीब बाद झालाय आणि आता मात्र रितेशच्या पारीचा अंत होत असताना धावसंख्येला थांबवतोय, धावसंख्येला कुठेतरी बांधून ठेवतोय. जे पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सूर्यानं कमबॅक कसं करावं हे दाखवलंय आणि त्यानंतरचे सूर्याचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर विकेट टेकिंग पाहायला मिळाले, 1 रनआउट आणि आता मात्र कॅच. धावा 3 चेंडूमध्ये 6 खर्च केल्या आणि धावसंख्या आहे टोटल ती 9 चेंडूचा टोटल खेळ संपलाय आणि धावसंख्या 16. उर्वरित आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 बॉलमध्ये काय घडतंय? लॉंग ऑफ मध्ये फटका खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग बॅकअप देतोय, प्रोटेक्शन दिलाय, चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा तर मिळाल्या दादर टीमला आणि या 2 धावेनं धावसंख्या 18 धावसंख्या. मी म्हणेन टार्गेट सध्या चांगलं आहे, कारण विचार जर केला 18 धावा तशा अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीने जमवल्या आहेत. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल तर कंप्लीट करतोय, मिस फिल्डिंग झाली, त्याचा फायदा घेतला दुसऱ्या धावेनं. 2 धावा कंप्लीट होत असताना आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं जसं हरणाच्या मागे एखादा चित्ता लागावा ना, तसे 2 खेळाडू खेळपट्टीवर धावले मैदानाच्या आतमध्ये आणि धावा घेतल्या 3 धावा आणि धावसंख्या टोटल 21 धावसंख्या 21. शेवटचा बॉल सूर्या मस्कर आणि एच लागली आहे, बॅट आणि चेंडूचा स्पर्श झालाय, घर्षण झालाय, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. धावसंख्या 21, येणारे 12 बॉल आणि टार्गेट असेल 11च्या सरासरीनं करायचे आहेत सूर्या मस्कर आणि कंपनी मोहो टीमला. दादर टीमच्या अगेन्स्ट 22 धावा, 11ची सरासरी आणि टार्गेट आहे मेगा फायनल मध्ये 22 धावा. कोण असेल चॅम्पियन, कोण असेल रनरअप, कोण या चमचमत्या ट्रॉफीवर, प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर, क्रांतीवीर चषकावर, रबर बॉलची क्रीडा स्पर्धा आणि पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमधील कोण असेल चॅम्पियन, या स्पर्धेमधील कोण असेल द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ, हे सारं काही अगदी 12 चेंडू नंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 12 बॉल आणि टार्गेट 22 धावसंख्या.
आमच्या व्हर्च्युअली टीम आणि त्यांचे बिग सपोर्टर आपण पाहत आहे. 40 प्लसचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या रामशेठजी गरज दादांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार आहे, त्या सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 40 प्लसच्या माध्यमातून एक त्यांची सुद्धा स्पर्धा आपण पाहिली होती. अगदी जर आपण विचार केला संजूबाई बॉस अगदी त्या क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा सुद्धा आपण पाहिली होती. ते आमचे रामशेठजी गरज साहेब असतील आणि त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्या सन्माननीय अनंताजी पाकडीकर साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. चला इथून 12 चेंडू आणि 22चं टार्गेट आहे. 12 बॉल 22चं समीकरण या मॅचमध्ये असेल. 22 धावा जमतील, 22 धावा डिपेंड होतील. मग कोण चॅम्पियन कोण द्वितीय क्रमांक हे सारं काही अगदी तुम्हाला थोड्याच अवधीमध्ये पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर्या म्हसकर आणि त्याच्या जोडीला राकेश. तर इथून एक सिंगल रन्स निर्धारित जागेमध्ये जाणारी एक धाव आणि धाव संख्या 1 न अकाउंट ओपन झाले टीमचं. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि त्या 11 चेंडूमध्ये करायच्या त्या टोटल 21 धावा. अकरा चेंडू आणि 21ची गरज. आणखी एक डॉट बॉल. यष्टांच्या मागे रितेश आहे. रितेश चेंडूला थांबवतो आहे. आता मात्र 10 बॉल आणि आता मात्र करायचे त्या टोटल 21 धावा. 10-21 तसं कठीणही नाही आणि कठीणही आहे. प्रयत्न केले तर यश मिळेल. प्रयत्नांती परमेश्वर. शेवटपर्यंत लढवय्या बाणा तुम्हाला दाखवावा लागेल. तुमच्यामधील कौशल्यता, तुमच्यामधील गुणवत्ता आणि तुमच्याकडे असणारा अनुभव आज तो तुम्हाला इथे पडायला लावावा लागणार आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी आहे तुमचा सर्वात मोठा गुरु आहे आणि तो इथून मात्र कोणता संघ आपला अनुभव आज पूर्णपणे देणार आहे. येणारी चेंडू 10 आणि त्यामध्ये गरज आहे 21 धावसंख्येची. या वेळेला पुन्हा एकदा वेगवान बॉल. त्याच्यावर मात्र आपण पाहताय एक सिंगल रन्स मिळाली आणि या सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा आता 3 धावा 2 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. अद्याप 20ची आवश्यकता असेल. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके आज या ऐतिहासिक गावामध्ये आज आपण आहोत. ज्या माणसानं इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड पुकारलं, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, भारत स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राणाची आहुती दिली आणि ती ज्वलंत अगदी ती ज्वाला आहे ती ज्वाला पेटवत तेवत ठेवली आणि आज आपण पाहत आहे त्या गावामध्ये आज त्यांचा वाडा असेल, जी शस्त्रास्त्रे आहे त्या साऱ्या गोष्टी एक साठा तुम्हाला तिथे पाहायला मिळतो. आणि आज सुनेरी अक्षरामध्ये गावाचं नाव, एक वेगळी ओळख या गावाची, हे सारं काही आपण पाहत आहे. इथून मात्र एक सिंगल धावसंख्या. आता टोटल 4 चेंडूचा खेळ संपला आणि 3 धावसंख्या. येणारे 8 चेंडू आणि गरज असेल आता 19 धावेंची. 8 बॉल आणि 19चं समीकरण आहे. संडे आणि फंडे रविवारचा दिवस. खूप सारे प्रेक्षक आपण पाहताय जोडले. त्या प्रेक्षक माईबापांचं सर्वांचं स्वागत करूया आपण. या वेळेला मात्र फटका सुरेख अप्रतिम स्ट्रोक कन्वर्ट करतोय आणि सूर्या म्हसकरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. ऑन साइडला लॉंगॉनच्या दिशेनं आशीर्वादवर हा हल्ला षटकार. 5 चेंडू आणि धावसंख्या ती 9 धावा. आमची दत्ता मामा मुकादम यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. द विलेज हॉटेल रेस्टॉरंट आपण पाहत आहे. अगदी त्याचे मालक आणि एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आपण पाहिलं ते शिरडोन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत. ते आमच्या दत्ताशेठ मुकादम त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या बॉलवर आली सिंगल. धावसंख्या 10 होती आहे. आता मात्र येणारे चेंडू आपण पाहिले 6 बॉलमध्ये 12ची गरज आहे. सोन्या पाखऱ्या ग्रुप कडून आपण पाहतो प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक
सूर्या मस्करसाठी हे पारितोषिक येत आहे. सोन्या पाखऱ्या ग्रुप त्यांच्या माध्यमातून 26 तारखेला एक दिवसाची स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आणखी टार्गेट ग्रुपच्या माध्यमातून 4 दिवसाची स्पर्धा, अशा विविध स्पर्धा या मैदानावर. उद्या मला वाटतं आदिवासी संघ एक दिवसाची स्पर्धा असेल, हे सुद्धा पाहायला मिळेल. बालचंद्र कातकरी असतील त्यांच्या माध्यमातून. आणि अगदी या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा. नशीबच्या हातामध्ये नशीब असेल दादर टीमचं, तर दुसऱ्या बाजूला सूर्य आणि राकेशच्या हातामध्ये नशीब असेल टीम मोहोस संघाचं. 6 बॉल 12ची गरज होती. हा बॉल 1 धाव देऊन जातो आहे आणि कदाचित आता 5 चेंडू आणि आता मात्र 11 धावा. आमचे नंदू पाटील सर, तिकडे विलास कदम सर चांगली कामगिरी करतायत आणि सातत्याने या मैदानावर आपण त्यांना पाहत असतो. मग संतोषजी चौधरी सरांना सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहिलं. रायगडामध्ये खूप साऱ्या स्पर्धा, विशेष सहकार्य त्यांचं सुद्धा सातत्यानं लाभत असतं आणि त्यांचं सुद्धा स्वागत करूया. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. पुढच्या बॉलसाठी वेगवान वेगवान तेज तर्रार गती परिवर्तन करतोय. नशीबकडे ती गुणवत्ता आहे आणि लेदर क्रिकेट असेल, त्याच्याबरोबर टेनिस असेल, रबर बॉल असेल, अशा विविध फॉर्मॅटमध्ये तो खेळत असतो आणि दादर गावाचं नाव सुद्धा उंचावण्यासाठी एक चांगला प्रयत्न. पण तो सूर्याला विसरून चालणार नाही आहे. ज्या सूर्यानं चांगला खेळ केलाय, खेळ करत असताना मोहोस संघाला इथपर्यंत पोहोचवलाय, परंतु आता मात्र या निर्णायक मोडमध्ये हा बॉल जातो 1 धावेच्या अगदी प्रतीक्षेमध्ये. आणि आता मात्र धावसंख्या आता करायची आहे 3 चेंडू आणि 9 धावींची गरज आहे. येणारे 3 चेंडू आणि 9 धावा, 3 बॉलमध्ये 9 धावा आता करायच्या आहेत मोहो टीमला, तर 9 धावा वाचवायच्या आहेत टीम दादर संघाला. कोण असेल तृतीय क्रमांक, कोण असेल चतुर्थ क्रमांक, यावर बरंच काही. या दोन्ही टीम कोणता संघ जिंकेल त्यानंतर ते बाकी सारं काही उलगडा होणार आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. नशीब आणि समोर राकेश. या वेळेला वेगवान बॉल टॅप करतोय समोरच्या दिशेला. सिंगल तर कंप्लीट केलेली आहे आणि दुसरीसाठी नकारले जात आहे. आता 2 चेंडू आणि कंपल्सरी 8ची गरज. 2 चेंडू आणि 8 धावा या सामन्यामध्ये आता जिंकण्यासाठी करायच्या टीम मोहोस संघाला आणि 8 धावा वाचवणं. आता हे शेवटपर्यंत दादर संघ आणि नशीब कशा पद्धतीनं चेंडूची हाताळणी करतोय. चॅम्पियन होण्यासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही टीमचं भविष्य 2 बॉलवर अगदीच पाहायला मिळणार आहे. कोण प्रथम आणि कोण द्वितीय क्रमांक. 2 चेंडू आणि आता धावसंख्या 8. दोन चेंडू आणि 8ची गरज असताना आणखीन एक चांगला बॉल. मी मगाशीच म्हणालो की जर 20 धावा जरी झाल्या तरी एक चांगलं टोटल आहे, कारण आज पूर्ण दिवसभर मला वाटतं मैदान सुकं होतं, कोरडं होतं. आत्ता सेमीफायनल 1-2 आणि फायनलसाठी जो पाऊस आला त्यामध्ये थोडासा बेनिफिट जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी झालाय. परंतु या वेळेला षटकार आला उशिरानं आणि 2 धावेनं सामना गमवावा लागलाय, तो म्हणजे मोहोस संघाला. परंतु इथून मात्र सेकंड हस्त आंदोलन करतायत, कारण त्यांना माहिती आहे जरी इथून सामना गमावला असला तरी खेळ चांगला झालाय आणि या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक इथून आपण पाहतो मोहोस संघ चॅम्पियन ठरलाय.